हॅलो स्टुडंट्स, बोर्डचा पेपर इंग्रजी विषयाचा आपला बोर्डचा पेपर 7 मार्चला आहे आणि त्यासाठी तुम्हाला इंग्रजी विषयाची भरपूर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवल्या तर त्यामधून येणारे प्रश्न बरेच वेळेस रिपीटेड क्वेश्चन परीक्षेला येत असतात। त्यामुळे तेच क्वेश्चन आले तर तुम्हाला ते सोडवणं खूपच सोपं जातं। कमी वेळेत तुमची प्रश्नपत्रिका सोडवून होते। स्टुडंट्स, त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका ह्या निश्चितच अभ्यासल्या पाहिजेत। प्रत्येक प्रश्नपत्रिका ही आपली लिहूनच होईल असं नाही, तर तुम्ही अगदी एक वेळेस ती वाचून जरी पाहिलीत तरी सुद्धा तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होणार आहे। सो स्टुडंट्स, आज मी तुमच्यासाठी 2 वेगवेगळ्या प्रकारच्या अतिशय महत्त्वाच्या अशा प्रश्नपत्रिका इथे अपलोड करत आहे। या प्रश्नपत्रिका तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही त्या निश्चितच वेळ लावून 3 तासामध्ये त्या सोडवायच्या आहेत आणि जर तुम्हाला तसा वेळ नाही मिळाला तर कमीत कमी तुम्ही या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधला प्रत्येक प्रश्न हा नीट काळजीपूर्वक वाचाच। कारण तुम्ही जर असं केलं तर तुम्ही नुसता वाचलात सुद्धा आणि तुम्हाला लक्षात येईल की हो मला हा प्रश्न येतो, परंतु जर त्यात काही न येणारे प्रश्न असतील, तुम्हाला एखादा प्रश्न नाही समजलेला असेल तर तुम्हाला तो कसा सोडवायचा हे तुम्हाला समजून घेता येईल किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा की मॅडम याची उत्तरपत्रिका हवी आहे। तर जर यातले तुम्हाला प्रश्न हार्ड जात असतील तर मी तुम्हाला या प्रश्नपत्रिकेच्या उत्तरपत्रिका सुद्धा अपलोड करून टाकेल। सो स्टुडंट्स पहा, परंतु प्रत्येकाने लक्षात घ्या यातला प्रत्येक प्रश्न तुम्ही पाहायचा आहे, कारण ह्या 2 महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका मी इथे टाकते आहे ज्यातून कदाचित ज्यातून तुमची येणारी 2024 ची जी प्रश्नपत्रिका असेल त्यामधले प्रश्न हे नक्कीच या प्रश्नपत्रिकेतून येतील अशा ह्या प्रश्नपत्रिका आहेत। तर प्रत्येक प्रश्न नजरेखालून जरूर घाला। जो येत नसेल, काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका की मॅडम याची आन्सर शीट टाका, तर मी तुम्हाला याची आन्सर शीट सुद्धा अपलोड करेल। ओके स्टुडंट्स, आता बघूया प्रश्न। पहा, मी तुम्हाला कमी वेळेमध्ये हे सर्व प्रश्न दाखवण्याचा प्रयत्न करते। कमीत कमी बोलून मी तुम्हाला प्रश्नपत्रिका दाखवते। सो जस्ट पहा। तुम्हाला व्हिडिओ मी पॉज करून तुम्ही तो क्वेश्चन नीट पाहू शकता। नीट वाचा मात्र, म्हणजे त्यात काही येत नसेल तुम्हाला तर तुम्हाला ते समजेल। ओके स्टुडंट्स, सी हा तुमचा टोटल फर्स्ट क्वेश्चन असणार आहे। हा डू ॲज डिरेक्टेड, ए आणि बी, राईट। त्यानंतर नेक्स्ट घेऊया यामधलाच ऑरचा क्वेश्चन, सी हियर। त्यानंतर बघा टेक्स्च्युअल पॅसेज, पहिले आपल्याला प्रश्न वाचायचे। सो ट्रू फॉल्स, पहिले प्रश्न वाचून घेऊया। ट्रू फॉल्सचे सेंटेन्सेस केअरफुली वाचूनच उत्तर शोधा, कारण एखादा शब्द वेगळा दिलेला असतो त्यावरून सेंटेन्स ट्रू आहे का फॉल्स आहे ते ठरत असतं। त्यानंतर स्टुडंट्स हा असणार आहे तुमचा पॅसेज। स्क्रीनशॉट पण घेऊ शकाल। यावरचा हा एक प्रश्न A2 मधला 2 मार्कांसाठीचा। नेक्स्ट स्टुडंट, सी हियर A3 बीट पॅसेजवरचेच A5 पर्यंतचे हे प्रश्न विथ मार्किंग।
प्रत्येक प्रश्न जरूर वाचा, म्हणजे न येणारा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. आणि एवढं मात्र आहे की यातला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे, कारण असाच प्रश्न पुन्हा तुम्हाला परीक्षेत आला तर असं नको व्हायला की अरे मी सोडवलाच नव्हता, हा पाहिला होता पण. त्यामुळे त्याच्यातले सर्व उत्तरं तुम्हाला यायलाच हवे. जॉन आर्क. लास्ट युनिटमधले धडे काहीशे टफ आहेत. त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक लेसनची समरी मी सांगितलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याची, तो व्हिडिओ जरूर पहा, म्हणजे तुम्हाला हार्ड वाटणारे जे तुमचे लेसन्स आहेत ते सुद्धा तुम्हाला सोपे होतील. हा तुमचा राहिलेला पॅसेज जॉन आर्कचा. नेक्स्ट क्वेश्चन B2 B3 पर्सनल रिस्पॉन्स पर्यंतचे. हा असेल आपला पोएट्री सेक्शन. फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. क्वेश्चनच आधी वाचायचा आहे, त्यानंतर पोयम तर दिलेली असतेच. राईट. नेक्स्ट पोयमचा राहिलेला भाग आणि पोयमचे क्वेश्चन. Appreciation of the poem. Basket full of moonlight ही पोयम आलेली आहे. सो पहा तुम्हाला याचा सुनील शर्मा यांची ही पोयम. आता ॲप्रिसिएशन कोणत्या पॉईंटनं लिहायचं आहे आणि त्याची विथ मार्किंग. प्रत्येक पॉईंट नीट वाचा, म्हणजे तुम्हाला तो सोडवता येईल. पण वाचूनच जा. जॅगरीवर हा अनसीन पॅसेज आलेला आहे पहा. प्रश्नपत्रिका पूर्ण कशी सोडवावी आणि त्याच्या 15 ट्रिक्स असा एक व्हिडिओ मी आत्ताच कालच अपलोड केला आहे, तो पण जरूर पहा. अनसीन पॅसेज कसा सोडवावा याचाही व्हिडिओ आहे आपला, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. त्यामध्ये तर मी खूप ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. कालच्या व्हिडिओत सुद्धा खूप साऱ्या ट्रिक्स आहेत. 15 ट्रिक्सच्या सहाय्याने तुम्हाला प्रश्नपत्रिका कशी सोडवायची, कमी वेळेत कशी सोडवायची हे मी कालच्या व्हिडिओत सांगितलं आहे. सो तो व्हिडिओ पण जरूर पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. जॅगरी हा अतिशय महत्त्वाचा असा हा अनसीन पॅसेज आहे पहा स्टुडंट्स. सध्या जॅगरीचं महत्त्व खूप वाढतं आहे, त्यामुळे तुम्हाला हा अनसीन पॅसेज परीक्षेला येऊ शकतो. त्यानंतर A3 बीट नॉन इंग्लिश वर्ड्स शोधायचे आहेत, व्होकॅब्युलरीचा क्वेश्चन. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन आपला सेक्शन 5 रायटिंग स्किल. यामध्ये बघा सेव्ह लाईफ, डोनेट ब्लड. ब्लड डोनेशनवर तुम्हाला लेटर आलेला आहे, पत्ता दिलेला आहे स्टुडंट्स. पत्ता नेमका दिलेला असेल तर तोच लिहावा लागतो. हा असेल तुमचा टोटल पॉईंट्स. या पॉईंटवर तुम्हाला बॉडी ऑफ द लेटरमधील पॉईंट लिहायचे असतात, म्हणजे सेकंड पॅरेग्राफ जनरली. त्यानंतर हे आहेत 2 क्वेश्चन, इनफॉर्मल आणि फॉर्मल, दोन्हीपैकी एक तुम्ही सोडवू शकता. इथे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला लेटर नेमकं कुणाला लिहायचं आहे, म्हणजे सॅल्युटेशन लिहिता येईल. फिक्स्ड लाईनचा व्हिडिओ स्टुडंट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे. ज्यांना लेटर अवघड जातं त्यांनी त्यातल्या फिक्स लाईन्स जरूर पाठ करा.
पत्र कशा पद्धतीनं लिहायचं, प्रत्यक्षात मी एक पत्र सोडवून दाखवलेला व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, सोडवून दाखवलेले उदाहरण म्हणून, तो सुद्धा तुम्ही जरूर सोडवायचा आहे, पाहायचा आहे. सो स्टुडंट्स, क्वेश्चन 5B, ड्राफ्टिंग अ स्पीच आणि डायलॉग रायटिंग. मी कालच्या व्हिडिओतही सांगितलं होतं की डायलॉग रायटिंगवरचा क्वेश्चन सोडवा, म्हणजे 5 पैकी 5 मार्क्स पडतात. 95+ मार्क्स कसे मिळवायचे यासाठी मी 15 ट्रिक्स सांगितलेल्या आहेत कालच्या व्हिडिओत. तो व्हिडिओ जरूर पहा. हा झाला तुमचा डायलॉग रायटिंग. त्यानंतर याला ऑरमध्ये हा क्वेश्चन आहे, ड्राफ्टिंग अ स्पीच. सो स्टुडंट्स, डायलॉग रायटिंगच्या क्वेश्चनला आउट ऑफ मार्क्स पडतात ड्राफ्टिंग अ स्पीचपेक्षा. त्यामुळे तो क्वेश्चन जरूर सोडवा. ऑरचा हा क्वेश्चन नाही सोडवलात तरी चालेल. क्वेश्चन 6A, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. याच्यामध्ये पहा, A1 किंवा A2 सोडवायचं आहे. नॉन वर्बल म्हणजे ही तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे, ट्री डायग्राम, आणि यापासून एक शॉर्ट पॅरेग्राफ तयार करायला सांगितलेला आहे. याच्या खाली तुम्हाला ऑर दिसत असेल. याखाली एक वर्बल टू नॉन वर्बलचा एक क्वेश्चन असतो. सी. आता याच्याच उलटा क्वेश्चन आलेला आहे. पहा, इथे ट्री डायग्राम त्यांनी दिलेली आहे आणि पॅरेग्राफ लिहायचा आहे. इथे तुम्हाला ह्या पॅरेग्राफवरून असाच ट्री डायग्राम तयार करायचा आहे. सो हा तुमचा पॅसेज, यावरून तुम्हाला ट्री डायग्राम तयार करायचा आहे. जो वरच्याच क्वेश्चनमध्ये दाखवलेला आहे तसाच पद्धतीचा ट्री डायग्राम तयार करायचा आहे. शक्यतोवर इथं वेब देतात, परंतु इथे वरच तशा प्रकारची वेब दाखवलेली आहे, त्यामुळे दिलेली नसेल. अशा प्रकारचा क्वेश्चन वेब न देता सुद्धा तुम्हाला येतो स्टुडंट्स. तसा आला तर वेब निश्चित काढता येत असेल, क्वेश्चन तुम्ही अगोदर वाचलेला असेल, पाहिलेला असेल, तरच असा हा क्वेश्चन सोडवा. नाहीतर नॉन व्हर्बल टू व्हर्बलचा क्वेश्चन सोडवणं जास्त चांगलं. कारण ट्री डायग्राम जर आपली चुकली तर आपले 5 पैकी 5 मार्क कट होतात. त्यामुळे त्यांनी डायग्राम दिली असेल तर आपण हा क्वेश्चन म्हणजेच व्हर्बल टू नॉन व्हर्बल सोडवायचा. अन्यथा नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा वरचा क्वेश्चन आपण सोडवू शकतो. इथे डायग्राम दिलेली नाही बघा. डायग्राम दिलेली असेल तर हाच क्वेश्चन सोडवायचा आहे, पण डायग्राम दिली नसेल तर मात्र हा क्वेश्चन सोडवायचा आहे. इथे त्यांनी डायग्राम दिलेली नाही. मग डायग्राम जर चुकली तुमची तर तुमचं टोटल आन्सर चुकतं आणि 5ला 5 मार्क मायनस होतात स्टुडंट्स. कीप इट इन माइंड. एक्सपांड द थीम. यामध्ये सुद्धा 2 क्वेश्चन दिसतात. एक न्यूज आहे. न्यूज रिपोर्ट रायटिंग कशा पद्धतीने लिहायची याचाही व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो जरूर पहा. त्याला ऑरमध्ये क्वेश्चन आहे, डेव्हलपिंग अ स्टोरी. स्टोरीच्या 3 वेगवेगळ्या पद्धती असतात. हाही व्हिडिओ आपला अपलोड केलेला आहे. 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज मी स्वतः तुम्हाला लिहून दाखवलेल्या आहेत. पॉईंट वाईज, त्यामधले पॉईंट कोणते महत्त्वाचे असतात हे सर्व काही आपण त्यामध्ये घेतलेला आहे. तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो जरूर पहा. त्यानंतर नेक्स्ट सेक्शन असतो आपला सेक्शन 6 आणि क्वेश्चन नंबर 7, ट्रान्सलेशन. मुद्दाम हे सर्व पाहून जायचं आहे, कारण तुम्ही जर हे क्वेश्चन वाचलेले असतील तर तुम्हाला अतिशय सोपं जातं. त्यामुळे ॲटलिस्ट नजरेखालून हे क्वेश्चन तुम्हाला घालवायचेच आहेत स्टुडंट्स. शेवटचा बीट यामधला असतो पहा, प्रोव्हर्ब ट्रान्सलेट करायची आहे तुम्हाला. एक म्हण तुम्हाला ट्रान्सलेट करायची आहे. म्हणी मात्र जशाच तशाच आल्या पाहिजेत. शब्दशः भाषांतर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केलात तर त्याला मार्क्स पडत नाहीत. त्याचबरोबर बी मधला ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस हा जो क्वेश्चन आहे, याच्यामध्ये टाईप क्वेश्चनची, सेंटेन्सची टाईप कोणती आहे त्यानुसारच उत्तर लिहा, म्हणजे तुमचं ट्रान्सलेशन अगदी करेक्ट येईल. इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर तुमचं भाषांतर सुद्धा
इम्परेटिव्हच झालं पाहिजे, आज्ञार्थीच झालं पाहिजे. ओके स्टुडंट्स, सो ही आपली पहिली प्रश्नपत्रिका झाली. त्यानंतर मी तुम्हाला दुसरी आणखी एक ॲक्टिव्हिटी शीट टाकते आहे. स्टुडंट्स, दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला ह्या दोन्हीही प्रश्नपत्रिका पाहूनच जायच्या आहेत, कारण मी हे इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्स टाकते आहे. आन्सर जर तुम्हाला हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहा की मॅडम ॲक्टिव्हिटी शीट मी जे 2 दाखवते आहे तुम्हाला 2 प्रश्नपत्रिका, पहिल्या प्रश्नपत्रिकेचं आन्सर टाका, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेचं टाका. तुम्हाला जर याचे आन्सर हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. मी तुम्हाला याचे आन्सर शीटसुद्धा अपलोड करेल. नाव आता बघूया आपण दुसरी अतिशय महत्त्वाची अशी प्रश्नपत्रिका. पहा स्टुडंट्स, अतिशय महत्त्वाची अशी ही प्रश्नपत्रिका आहे. मी सांगितल्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येक प्रश्न हा काळजीपूर्वक पहा. वेळ लावून सोडवलात तर फारच उत्तम. आणखी थोड्या वेळात मी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट ॲक्च्युअल कशा पद्धतीनं करायचं यावरचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला आज सेंड करणार आहे. सो आपण तो जरूर पाहूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 4, 5. Punctuate the following. आणि हा आहे आपला डू ॲज डिरेक्टेड मधला क्वेश्चन. स्टुडंट, मी अतिशय महत्त्वाचे प्रश्नपत्रिका तुम्हाला दाखवते आहे. गो थ्रू इट. क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन हा तुम्ही वाचाच. तुम्हाला तो येतो का पहा. जो भाग तुम्हाला येत नाही त्याचं उत्तर हे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा एकतर, किंवा मला कमेंट बॉक्समध्ये टाका मॅडम याची उत्तर येत नाहीत. तुम्ही आन्सर शीटसुद्धा अपलोड करा, तर मी आन्सर शीटसुद्धा अपलोड करेल. आत्ता आन्सर शीट नाही टाकत आहे कारण तुम्हाला ते सोडवता यावेत. तुम्ही ते पाहावं की तुम्हाला नेमकं काय येतं आणि तुम्हाला काय येत नाही आहे त्यातलं हे पाहता आलं पाहिजे. जस्ट तोंडी जरी सोडवून पाहिली तरीसुद्धा तुम्हाला याचा 80% फायदा होतो. सो हा तुमचा असणार आहे पॅसेज. स्क्रीनशॉट घेऊन पॅसेज वाचू शकता किंवा पॅसेज कोणता आहे ते पुस्तकामध्ये पाहून त्यामधून सुद्धा पॅसेजला खुणा करून तुम्ही याचे प्रश्नांची उत्तरं शोधू शकता. हा असणार आहे ए टू बीट. त्यानंतर क्वेश्चन 3 आणि 4 डू ॲज डिरेक्टेड. खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न डू ॲज डिरेक्टेडमध्ये विचारले जात असतात. त्यासाठी आपण अशा खूप वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका जर पाहिलेल्या असतील, आणि ह्या खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देते आहे, ज्यातून ते प्रश्न येतील असं मला वाटतं, त्यानुसार मी ते अपलोड करते. पहा असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. टेन्सचा क्वेश्चन दिसतोय स्टुडंट्स. टेन्सवरचे क्वेश्चन किती वेगवेगळ्या प्रकारचे येतात त्याचाही व्हिडिओ मी नुकताच बनवलेला आहे रिसेंटली. परीक्षेत जशा प्रकारचे तुमच्या टेन्सवर प्रश्न विचारले जातात त्या टाईपचे सर्व प्रश्न मी त्यात अपलोड केलेले आहेत. सर्व प्रश्न प्रकार त्यात घेतलेले आहेत, तोही जरूर पहा. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न टेन्सवर विचारले जातात तेही तुम्हाला सोडवता येतील. नेक्स्ट पॅसेज. त्यावरचा हे B1.
तुम्ही हे सहज प्रश्न एक वेळेस 3 तासाचा पेपर असतो स्टुडंट्स. तुम्ही जर इथे हा व्हिडिओ पाहिला आणि यातला एक एक बीट तुम्ही वाचत गेलात तर 1-1.5 तासामध्ये तुमच्या ह्या दोन्ही प्रश्नपत्रिका तोंडी सोडवून होतील. सो जस्ट प्रत्येक बीट जरूर पहा. क्वेश्चन सर्व येतात का पहा. येत नसेल तर जो बीट येत नाही तो तुमच्याकडच्या मटेरियलमधून आन्सर पहा. तुमच्याकडे नवनीत असतात, अपेक्षित असतात, आन्सर तुम्ही लिहिलेले असतात. सो त्यातनं तुम्ही पाहू शकता. किंवा याचा तुम्हाला जर उत्तरं हवी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. मी तुम्हाला याची आन्सर शीटसुद्धा अपलोड करेल. त्यातला कुठला एखादा क्वेश्चन हार्ड जात असेल तर तुम्ही तोही मला टाकू शकता. त्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवूया जेणेकरून तुम्हाला तो भाग तुमचा कच्चा राहणार नाही. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, नीट पाहून जा. PV सिंधू यांच्यावर हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आलेला आहे. जरूर 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 वाचून जा हा पॅसेज. अनसीन मोस्ट इम्पॉर्टंट अनसीन पॅसेजेसचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे. त्यामध्ये सुद्धा मी हा पॅसेज दिलेला आहे कारण हा मोस्ट इम्पॉर्टंट वाटतो मला. त्यामुळे मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट पॅसेजेस कोणते आहेत, कोणते परीक्षेला येण्यासारखे आहेत त्यावरचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे स्टुडंट्स. तुम्हाला जर अनसीन पॅसेज हार्ड वाटत असतील तर त्या 5 अनसीन पॅसेजचा अभ्यास जरूर करून जा. ओके स्टुडंट्स. सो तुम्हाला या पद्धतीनं हे सर्व क्वेश्चन सोडवायचे आहेत. पर्सनल रिस्पॉन्स, समरी रायटिंग पहा स्टुडंट. समरी रायटिंगची ट्रिक, स्पेशल समरी रायटिंगचे व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत. त्यावर तुम्ही जरूर पाहू शकता. कालचा व्हिडिओ जरूर पहा स्टुडंट्स. त्यामध्ये 15 ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत. प्रश्नपत्रिका सोडवत असताना कशी सोडवावी आणि कमी वेळेत सोडवण्यासाठीच्या 15 ट्रिक्स त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. स्टुडंट्स यामध्ये सुद्धा ब्लड डोनेशन कॅम्पवर क्वेश्चन आलेला आहे. सो पहा ब्लड डोनेशन कॅम्पवरचा क्वेश्चन किती इम्पॉर्टंट आहे. दोन्हीपैकी एक बीट सोडवायचं असतं, माहिती आहे तुम्हाला. क्वेश्चन नीट वाचल्याशिवाय अजिबात लेटर सोडवायचं नसतं. अदरवाईज 5 पैकी 5 मार्क आपले कटू शकतात. डायलॉग रायटिंगच सोडवा. ऑरचा क्वेश्चन ड्राफ्टिंग स्पीच सोडवू नका. डायलॉग रायटिंगला 5 पैकी 5 मार्क्स पडतात. हा ऑरचा क्वेश्चन आहे, ड्राफ्टिंग स्पीच. पण डायलॉग रायटिंगला मार्क्स 5 पैकी 5 पडतात, त्यामुळे तोच सोडवा. इथं कदाचित एखादा मार्क तुमचा मायनस होऊ शकतो. त्यामुळे स्टुडंट्स मी सजेस्ट करेल की डायलॉग रायटिंगच सोडवा. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं. इथे पहा नॉन व्हर्बल टू व्हर्बलचा हा क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलचे हे पॉईंट्स दिलेले आहेत स्टुडंट्स आणि त्यांच्यावर तुम्हाला शॉर्ट पॅरेग्राफ बनवायचा आहे. हा त्याचा उलटा क्वेश्चन आहे ऑर मधला, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे आणि एक ट्री डायग्राम तयार करायचा आहे स्टुडंट्स. पहा तुमच्या लक्षात येईल की व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये ट्री डायग्राम जास्त वेळेस विचारलेले आहेत. सो ट्री डायग्रामचा अभ्यास जरूर करून जा. ट्री डायग्राम कसा काढायचा हे तुम्हाला समजायला हवं. येतं का पहा काढून, नाहीतर कमेंट बॉक्समध्ये मला टाका, मी आन्सर सेंड करेल. त्यानंतर एक्सपांड द थीम, न्यूज रिपोर्ट आहे.
यामध्ये सुद्धा मी सजेस्ट करेल की स्टोरी लिहित चला. स्टोरी भरपूर तुम्हाला लिहिता येते, त्यामुळे इथे मार्क्स पण जास्त पडतात. दोन्ही क्वेश्चन परंतु तुम्ही यातले सोडवू शकता. तुम्हाला जो सोपा जास्त जातो तो सोडवा, पण स्टोरीला जास्त मार्क्स पडतात. आणि हा असणार आहे तुमचा लास्ट बीट ट्रान्सलेशन. पहा स्टुडंट्स, मी अपलोड केलेल्या ह्या 2 अतिशय महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आहेत. तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा ह्या जरूर शेअर करा. एक वेळेस ह्या जरूर वाचून जा. यातला जो बीट येत नाही त्याला टिक करून त्याचे आन्सर शोधा. आणि हो, ट्रान्सलेशनच्या ह्या प्रोव्हर्ब मात्र अगदी एक्झॅक्ट पाठ करा, कारण त्या तशाच पद्धतीच्या परीक्षेत लिहाव्या लागतात. शब्दशः भाषांतर अजिबातच जमत नाही. सो स्टुडंट्स, आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर लाईक जरूर करा, शेअर करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या भरपूर गोष्टी 7 तारखेपर्यंत अतिशय महत्त्वाचे सर्व व्हिडिओज मी टाकणार आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.